नमस्कार, मी अक्षय पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडीएन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। जालना रस्त्यावरील एपीआय कॉर्नर ते मोंढा नाका सर्व्हिस रोडवरील अतिक्रमण काढली, मनपाची जम्बो मोहीम सुरूच। तर मध्यवर्ती बस स्थानकात चोरट्याचा धुमाकूळ, वाहकाच्या निवासस्थानात घुसून मोबाईल चोरीचा प्रयत्न, पकडल्यानंतर नशेत काचा फोडल्या, व्हिडिओ व्हायरल। आता बघूया सविस्तर बातम्या। महानगरपालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाच्या वतीने जालना रोडवरील बाबा पेट्रोल पंप ते एपीआय कॉर्नर सर्व्हिस रस्त्यावरची उर्वरित कारवाई शुक्रवारी मोठ्या बंदोबस्तात करण्यात आली आहे। यात बहुतांश मालमत्ता धारकांचा मार्किंगवरती आक्षेप घेतल्याने कारवाईस विलंब होत होता। महानगरपालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाच्या वतीने शहरभरात सर्व्हिस रस्त्यावरील कारवाई सुरू असून बाबा पेट्रोल पंप ते एपीआय कॉर्नर सर्व्हिस रस्त्याची उर्वरित कारवाई शुक्रवारी हाती घेण्यात आली होती। यासाठी मोठा फौज फाट्यासह अतिक्रमण पथक, पोलीस पथक सकाळीच आकाशवाणी मोंढा नाका परिसरात दाखल झालं। यावेळी बहुतांश मालमत्ता धारकांनी मनपा प्रशासनाकडून करण्यात आलेल्या मार्किंग बाबत आक्षेप घेण्यात आला। जालना रस्त्यावरील बहुतांश आस्थापना, दुकान, इमारती कायदेशीर अधिकृत असल्याने त्या नागरिकांनी न्यायालयामध्ये धाव घेतली होती। यावेळी मनपा प्रशासनाकडून त्यांना वेळ दिला होता। मोंढा, आकाशवाणी, सेवन हिल परिसरातून कारवाई पुढे एपीआय कॉर्नर पर्यंत करण्यात आली। यासाठी मनपा अतिक्रमण पथक दोन्ही बाजूंनी कारवाई करत होतं। शुक्रवारी जवळपास 350हून अधिक मालमत्तांचे ओटे, टीन शेड, साइड वॉल, संरक्षण भिंत व बांधकामाचा भाग पाडण्यात आला। छत्रपती संभाजीनगर येथील मध्यवर्ती बस स्थानक परिसरात एका चोरट्याने धुमाकूळ घालत असताना स्थानिकांनी त्यास पकडलं। त्यावरती सदर चोरट्याने स्वतःला इजा पोहोचवून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला। या घटनेमुळे स्थानकातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवरती आलाय। छत्रपती संभाजीनगर येथील मध्यवर्ती बस स्थानकात सोमवारी रात्रीच्या सुमारास चोरीच्या उद्देशाने आलेल्या एका चोरट्याने धुमाकूळ घातल्याची घटना घडली आहे। बस स्थानक परिसरात राहणाऱ्या एसटी बसचे वाहन चालक व वाहक यांच्या निवासस्थानात हा चोरटा मोबाईल चोरी करण्याच्या उद्देशाने घुसला होता। परंतु त्याच वेळी तेथील काही सतर्क वाहकांच्या लक्षात ही हालचाल आली। त्यांनी लगेचच चोरट्याला पकडलं। चोरटा पूर्णपणे नशेच्या अवस्थेत असल्यामुळे पकडले जाताच त्याने अत्यंत आक्रमक वर्तन केलं। संतप्त अवस्थेत त्याने डोक्यानेच खिडक्यांच्या काचा फोडल्या, त्यामुळे तो गंभीर जखमी देखील झाला। ही सगळी घटना स्थानक परिसरातील नागरिक आणि वाहकांनी मोबाईलमध्ये रेकॉर्ड केली असून संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला। या घटनेमुळे बस स्थानक परिसरात काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं। घटनेनंतर स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी चोरट्याला ताब्यात घेऊन पुढील चौकशी सुरू केली आहे। या घटनेमुळे स्थानकातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवरती आला असून एसटी कर्मचाऱ्यांनी बस स्थानक परिसरात सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्याची सुद्धा मागणी केली आहे। पोलीस आयुक्त छत्रपती संभाजीनगर कार्यक्षेत्रात विमानतळाच्या आजूबाजूच्या परिसरात असणारे फार्म हाऊस, मंगल कार्यालय येथील विवाह सोहळा तसेच अन्य सामाजिक कार्यक्रमांमध्ये लेझर लाईट्स, बीम लाईट्सच्या वापरावरती दिनांक 9 सप्टेंबर 2025 पर्यंतच्या कालावधीसाठी बंदी घालण्याचे आदेश पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी निर्गमित केले आहेत। भारतीय नागरिक सुरक्षा संहितेचे कलम 163(1) व 3 अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर करून जारी केलेल्या आदेशात म्हटलं आहे की पोलीस आयुक्तालय हद्दीतील सर्व फार्म हाऊस, मंगल कार्यालय, विवाह सोहळा, सामाजिक कार्यक्रम इत्यादीचे आयोजक, मालक यांनी लेझर लाईट्स, बीम लाईट्सचा वापर करू नये। कारण असा वापर केल्यामुळे पायलटच्या दृश्यात अडथळा निर्माण होऊन लँडिंग व टेक ऑफ करण्यापूर्वी लक्ष विचलित होऊन दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही। या आदेशाचं उल्लंघन करणाऱ्यांवरती भारतीय न्याय संहितेचं कलम 223 अन्वय व प्रचलित कायद्यानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल व तो शिक्षेस पात्र राहील, असंही आदेशात स्पष्ट करण्यात आलंय। पोलीस आयुक्त छत्रपती संभाजीनगर कार्यक्षेत्रात विमानतळाच्या आजूबाजूला परिसरात असणारे फार्म हाऊस, मंगल कार्यालय येथील विवाह सोहळा तसेच अन्य सामाजिक कार्यक्रमामध्ये लेझर लाईट्स, बीम लाईट्सच्या वापरावरती दिनांक 9 सप्टेंबर 2025 पर्यंतच्या कालावधीसाठी बंदी घालण्याचे आदेश पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी निर्गमित केले आहेत। संस्कारक्षम नागरिक घडवण्याचं कार्य शिक्षणाच्या माध्यमातून होत असतं। देश आणि समाजासाठी असे संस्कारक्षम विद्यार्थी घडवणं
हेच आजच्या गुरुचं म्हणजेच शिक्षकांचं कर्तव्य होय, असं प्रतिपादन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज येथे केलंय. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये आज मुख्याध्यापकांची सहविचार सभा आयोजित करण्यात आली. विद्यार्थी सुरक्षा व सुरक्षितता उपाययोजना या विषयावरती आज शहर हद्दीतील मुख्याध्यापकांना या सहविचार सभेत मार्गदर्शन करण्यात आलं. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, पोलीस अधीक्षक डॉक्टर विनयकुमार राठोड, विभागीय शिक्षण उपसंचालक प्रकाश मुकुंद, जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य राजेंद्र कांबळे, जिल्हा शिक्षण अधिकारी प्राथमिक जयश्री चव्हाण, जिल्हा शिक्षण अधिकारी माध्यमिक अश्विनी लाटकर, जिल्हा शिक्षण अधिकारी योजना अरुण शिंदे, मनपा शिक्षण अधिकारी भारत तेलगोटे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्नील माने, पोलीस उपायुक्त प्रशांत स्वामी, सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन दवी पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. शालेय शिक्षण विभागाच्या दिनांक 13 मे 2025च्या शासन निर्णयानुसार मुख्याध्यापक सहविचार सभेत विद्यार्थी सुरक्षा व सुरक्षितता उपाययोजना याविषयी मार्गदर्शन करण्यात आलं. यात पोस्को कायदा, शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक, अन्न सुरक्षा, शाळेची सुरक्षा, शाळेतील विविध सुरक्षा उपाययोजना, सीसीटीव्ही लावणं, विद्यार्थी व पालकांमध्ये करावयाची जनजागृती, हेल्पलाईन अशा विविध बाबींचं मार्गदर्शन करण्यात आलं. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी उपस्थित मुख्याध्यापकांना मार्गदर्शन करताना सांगितलंय की शाळांमध्ये विद्यार्थी केवळ शिक्षण घेत नसतात, तर ते संस्कारहित होत असतात. आपल्या देशाचे भावी नागरिक आपण घडवीत आहोत. शिक्षण देताना विद्यार्थ्यांवरती देशप्रेम, आई वडील, शिक्षकांचा आदर, महिलांना सन्मानाची वागणूक, तंत्रज्ञान, आरोग्य, आहार याविषयक जागृती याबाबत संस्कार करणं आवश्यक आहे. त्यासाठी संत साहित्यातील दाखले देऊन संस्कार करावे, सर्व जाती धर्माचा आदर करणं, धर्मीय सलोखा राखणं अशा विविध बाबींबाबत आपण विद्यार्थ्यांना संस्कारित करावं. विद्यार्थ्यांच्या जीवनात त्यांच्या शिक्षकाचं स्थान अत्यंत महत्वाचं असतं. आई वडिलांनंतर विद्यार्थ्यांच्या जीवनात गुरुचं आणि शिक्षकाचं महत्व असतं. त्यामुळे संस्कारित विद्यार्थी घडवणं हे गुरुचं कर्तव्य असतं, असं त्यांनी सांगितलं. पोलीस अधीक्षक डॉक्टर विनयकुमार राठोड यांनी सांगितलंय की शाळांच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होण्यावरती प्रतिबंध करण्यात यावा. विद्यार्थ्यांभोवती ड्रग्सचा विळखा होण्याचा धोका आहे, त्यामुळे अख्खी तरुण पिढी बर्बाद होऊ शकते. याबाबत सतत लक्ष ठेवणं आवश्यक आहे. बालकांवरती होणाऱ्या अत्याचारांच्या तक्रारींची तात्काळ दखल घेतली जावी. शाळा भरण्याच्या व सुटण्याच्या वेळी शाळेतील कर्मचारी, स्वयंसेवक व पालकांच्या सहकार्याने वाहतूक व्यवस्थापन करून विद्यार्थ्यांची सुरक्षित वाहतूक होईल याकडे लक्ष द्यावं. शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावे, यामुळे काही गैरप्रकार घडल्यास त्यावर लक्ष ठेवून नियंत्रण करता येतं, असं त्यांनी सांगितलं. बालकांसाठी हेल्पलाईन 1098 पोस्को तक्रारींची तक्रार पेटी, चिराग ॲप याविषयी विद्यार्थी व पालकांमध्ये जनजागृती करण्यात यावी, असं आवाहनही यावेळी त्यांनी केलं. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, शिक्षण उपसंचालक प्रकाश मुकुंद यांनीही कार्यशाळेस मार्गदर्शन केलं. तसेच परिवहन, अन्न औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी शालेय सुरक्षा उपायांच्या दृष्टीने मार्गदर्शन केलं. अश्विनी लाटकर यांनी या कार्यक्रमाचं प्रास्ताविक केलं. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडियन वरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली बघत आहात? आताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क साधा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा एडियन न्यूज. तब्बल 100 वर्षांपासून यशस्वी विद्यार्थी घडवणारे मराठवाड्यातील पहिले महाविद्यालय असलेले शासकीय ज्ञानविज्ञान महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर या महाविद्यालयात नव्या शैक्षणिक वर्षात अर्थात 2025 आणि 26 मध्ये प्रवेश घेण्याची पुन्हा सुवर्ण संधी. BA, BSc आणि MA साठी प्रवेश खुले आहेत. BA मध्ये निवडा तुमच्या आवडीचे विषय. भाषा विषयाबरोबरच इतिहास, मानसशास्त्र, समाजशास्त्र आणि बरंच काही. मराठी आणि इंग्रजी माध्यमांसाठी स्वतंत्र वर्ग. BSc मध्ये बॉटनी, केमिस्ट्री, झूलॉजी, मायक्रोबायोलॉजी, कॉम्प्युटर सायन्स सारखे आधुनिक विषय. MA साठी खास अभ्यासक्रम, भूगोल, ग्रहविज्ञान आणि संगीत. शिक्षणाची उत्तम व्यवस्था, कमी खर्चात मुलामुलींसाठी महाविद्यालयाची प्रशस्त इमारत, स्वतंत्र ग्रंथालय, वाचनालय, अभ्यासिका, मुलींसाठी लेडीज रूम, प्रयोगशाळा, वसतिगृह आदींची व्यवस्था. NEP 2020 ची अंमलबजावणी. MPSC, UPSC पूर्व प्रशिक्षणाची खास सुविधा.
स्पोर्ट्स, NCC, NSS आणि स्किल बेस्ड कोर्सेससह तुमच्या सर्वांगीण विकासाची हमी. प्रवेशासाठी आजच संपर्क करा. कला शाखेसाठी 9823 139664, BSc साठी 9823 04 23 59, 11वी विज्ञानसाठी 9503 81 89 94 आणि 11वी कला शाखेसाठी 9922 90 09 34. तर वाट कसली बघताय? आजच तुमच्या उज्ज्वल भविष्याची निवड करा. शासकीय ज्ञानविज्ञान महाविद्यालय. एज्युकेट, एम्पॉवर, एनलाइटन. मनोवृत्ती घडवा, भविष्य घडवा. आजच आपला प्रवेश निश्चित करा. 10वी 12वी झाली, आता पुढे काय? शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या महाविद्यालयाच्या शोधात आहात तर सर्व विद्यार्थ्यांसाठी एज्युकेशनचा मास्टर स्ट्रोक विवेकानंद शिक्षण संस्था संचालित विवेकानंद कला सरदार दलीप सिंग वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय समर्थनगर छत्रपती संभाजीनगर NAP राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार BA, BCom, BSc, BBA 2025 व 26 साठी प्रवेश प्रक्रिया व नोंदणी सुरू झाली आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक व इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ दिल्ली हे अभ्यास केंद्र उपलब्ध आहेच, परंतु आपल्या शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी प्रशस्त इमारत, 3ही विद्याशाखा, 16 विषयामध्ये PGचे अभ्यासक्रम, शिवाय 11 विषयात PhD रिसर्च सेंटर, गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण, 50 वर्षांची उज्ज्वल परंपरा, सुसज्ज ग्रंथालय, ओपॅक, लिस्ट आणि रिमोट ऍक्सेसची सुविधा, आधुनिक विज्ञान प्रयोगशाळा, सुसज्ज क्रीडा विभाग, राष्ट्रपतींच्या हस्ते गौरवप्राप्त विद्यार्थ्यांचा महाविद्यालयात सहभाग, दिव्यांगांसाठी स्पेशल कॉम्प्युटर लॅब, व्यक्तिमत्व विकासासाठी NCC आणि NSS, स्पर्धा परीक्षेसंदर्भात मार्गदर्शन, शासनाच्या सर्व शिष्यवृत्ती योजना उपलब्ध, शिवाय स्वाधार योजनेच्या विद्यार्थ्यांना परिपूर्ण लाभ. प्रवेशासाठी संपर्क 0240 23 65 845, 0240 23 65 844, 0240 23 65 813, कार्यालयीन संपर्क 0240 23 65 801. आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि द्या आपल्या करिअरला बूस्टअप. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुडचे अकॅडमी. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. शिक्षण असो किंवा नोकरी, कुठल्याही कामानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे येत असाल तर तुमच्या घरगुती जेवणाची चिंता आता मिटली. नमस्कार, मी पूजा दाता. माझं कॉलेजचे शिक्षण पूर्ण झाल्यावर मी काही वर्ष नोकरी केली, काही वर्ष गृहिणी होते आणि नंतर रुचिरा स्वयंपाकघर सुरू केलं. रुचिरा स्वयंपाकघर सुरू करण्यामागे उद्देश व्यवसाय हा नव्हता, माझी आवड हा महत्त्वाचा उद्देश होता. तो मी स्वतःच्या जागेत 2009 सालापासून खडकेश्वर येथे सुरू केला. तेव्हा अतिशय छोट्या प्रमाणात सुरू झाला होता तो. त्याचं स्वरूप आता खूप मोठं झालंय. आपल्या आजूबाजूला गव्हर्नमेंट ऑफिसेस, शिकणारे विद्यार्थी हे बरेच असल्यामुळे त्यांना त्यांच्या घरासारखं स्वयंपाक जेवण इथे मिळतं, म्हणून बरेच सारे लोक लंच ब्रेकमध्ये येतात. रुचिरा स्वयंपाकघरात कटाक्षाने मी क्वालिटी आणि क्वांटिटी मेंटेन करण्याचा प्रयत्न करते. क्वालिटी अतिशय उत्तम स्वयंपाकाची राहण्यासाठी ताजा भाजीपाला, अतिशय उत्तम सगळा किराणा असा मी तिथे आणत असते आणि त्याचं रूपांतर आजच्या रुचिराच्या यशाकडे झालेलं आहे. आपल्याकडे येणारा वर्ग हा जास्तीत जास्त नोकरदार वर्ग आणि विद्यार्थी आहेत. ते घरापासून दूर असतात. काही लोकांच्या बदल्या होऊन संभाजीनगरला आलेले असतात किंवा शिक्षणानिमित्त आलेले असतात. तर त्यांना आपल्या रुचिरा स्वयंपाकघरात घरच्यासारखं गरम, ताजं आणि चांगल्या चवीचं, घरच्यासारख्या चवीचं जेवण उपलब्ध होतं
आणि त्यांच्या लंच ब्रेकमध्ये अर्धा तासात ते जेवून जाऊ शकतात. इतकाच वेळ तिथे लागतो जेवणासाठी. खूप वेटिंग वगैरे करावं लागत नाही. रुचिरा स्वयंपाकघरात काम करणारी लोक सुद्धा आपल्या घरचं काम असल्यासारखं मनापासून व आवडीने करतात. तसंच रुचिरा स्वयंपाकघरात काम करणाऱ्या लोकांना तिथून जे उत्पन्न मिळतं त्यामुळे त्यांच्या आयुष्याचा चांगला भाग तो झालेला आहे आणि ते अतिशय चांगल्या रीतीने आपलं आयुष्य जगतात. त्यामुळे त्यांना रुचिरा स्वयंपाकघराबद्दल जास्त आत्मीयता वाटते. रुचिरात बनवलेले मसाले 80% असतात आणि 20% बाहेरचे मसाले असतात. आणि थोडीशी चव चटकदार होण्याच्या दृष्टीने माझा प्रयत्न असतो, कारण तरुण वर्ग आपल्याकडे जास्त येत असतो. घरगुती जेवणाच्या चवीसाठी एकदा अवश्य भेट द्या रुचिरा स्वयंपाकघर येथे. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है क्या? है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर ये ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडियन बातमीपत्र. शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावरती पेरा नसताना ज्वारी आणि इतर पिकांचा उल्लेख दाखवण्यात आलाय. कृषी उत्पन्न बाजार समितीचे अधिकारी किंवा कर्मचारी अशा प्रकारे भ्रष्टाचार करत आहेत. कृषी उत्पन्न बाजार समित्या नेहमीच शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण केंद्र असतात. शेतकऱ्यांना फसवणुकीचा हा विषय असून शेतकऱ्यांकडून स्वस्तात माल विकत घेतला जात आहे. शेतकऱ्यांना या भ्रष्टाचारामुळे त्रास सहन होत असल्याने या अधिकाऱ्यांवरती तातडीने कारवाई करणार का, असा प्रश्न विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विधान परिषद सभागृहामध्ये उपस्थित केलाय. सभापती महोदय, अतिशय सिरियस मुद्दा आहे की सातबाऱ्यावर पेरा नसतानाच अशा पद्धतीनं ज्वारी असेल, अन्य काय उत्पादन असेल, पीक असेल, धान्य असेल, हे दाखवलेलं आहे. आणि हे अतिशय सुस्पष्ट आहे. सातबारा तपासला, तलाठ्याला सगळं माहिती असतं, गावातलं पेरा कोणाचं, काय, कसं, किती एकर आहे, किती पेरलं, हे सगळं क्लिअर असतं. बी बियाण्याच्या पावत्या असतात आणि त्याच्यामुळे ह्या गोष्टी सुस्पष्ट असतात की याच्यामध्ये या मार्केट कमिटीचे जे कोणी अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत, अशा पद्धतीनं हा भ्रष्टाचार करतायत. आणि हा एका ठिकाणचा नाहीये, वेगवेगळ्या ठिकाणचा आहे. आणि मला असं वाटतं मार्केट कमिटी शेतकऱ्यांचा एक महत्वाचं एक केंद्रबिंदू असतो ना, आताच्या काळात काय नेहमीच्या काळामध्ये. आणि जर ह्या सगळ्या शेतकऱ्यांना सुद्धा नागवण्याचा हा प्रकार आहे सभापती महोदय, कारण शेतकऱ्यांकडून स्वस्तात माल घेतला जातो, कोणीतरी त्यांचा सातबारा वापरतं आणि त्याच्यावर काही ना काही दाखवलं जातं. अशा प्रकारची मोडस ऑपरेंडी चालू आहे. आणि म्हणून माननीय मंत्री महोदय, आपल्याला याच्यात जरा कडकपणे कारवाई करण्याची आवश्यकता आहे. मागे मी पण सांगितलं होतं, पण मी स्कोपच्या बाहेर नेत नाही, परंतु याच्यामध्ये एकदा कडक कारवाई केल्याशिवाय, कारण मार्केट कमिट्या मोठ्या प्रमाणावर आपण निर्माण करतायत. 40, 50, 60, 70 मार्केट कमिट्या महाराष्ट्रातल्या चांगल्या चालू असताना या भ्रष्टाचारामुळे खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांनाही त्रास होतो. मग जी भावांतर योजना असेल, या सगळ्या गोष्टीत मार्केट कमिटी लक्ष देत नाही, अशा भ्रष्टाचारात लक्ष देते. आणि म्हणून अहवाल यायचा काय बाकी, तुमच्याकडे सगळ्या गोष्टी उपलब्ध आहे. आणि म्हणून अशा अधिकाऱ्यांवर ताबडतोब कारवाई करणार का? खुलताबाद तालुक्यातील वेरूळ येथील श्री क्षेत्र 12वे ज्योतिर्लिंग श्री कृष्णेश्वर मंदिराच्या सानिध्यात असलेलं विविध आश्रम, मठ आणि मंदिरामध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त भक्तांची मांदियाळी पाहायला मिळाली. यावेळी पहाटेपासूनच भक्तांनी गुरु महिमास जाणत आपापल्या गुरूंकडे जाऊन सेवा व गुरुपौर्णिमा निमित्त गुरुपूजन करून आशीर्वाद घेतला. नाथाश्रमात भक्तांनी खास नर्मदा, गोदावरी, चंद्रभागा, येळगंगा, केदारनाथ, शिवालय, तीर्थकुंड या नदी व तीर्थांचं पाणी आणून सद्गुरू अक्काताई महाराज यांचं पूजन केलं. तसेच नाथभक्त परिवारातील तरुण युवकांनी श्री क्षेत्र मडी ते श्री क्षेत्र वेरूळ या दरम्यान पायी दिंडी करत कावड यात्रेत पाणी आणून भगवान मच्छिंद्रनाथाला जलाभिषेक केला. यावेळी सद्गुरू अक्काताई महाराजांनी गुरुपौर्णिमेनिमित्त आलेल्या नाथभक्तांना शुभेच्छा, आशीर्वाद देऊन जीवन आणि पर्यावरण तसेच मानवी मूल्ये यावरती उपदेश करत भक्तांनी सन्मार्गाकडे जावं, व्यसनांपासून दूर राहावं,
शिक्षण आणि सामर्थ्य निर्माण करावं, तरच आपल्या आणि आपल्या समाजाचा विकास होईल, असा उपदेश करत आशीर्वाद दिला. महाप्रसादाच्या कार्यक्रमाची सांगता यावेळी करण्यात आली. तसेच जनार्दन स्वामी आश्रम वेरूळ येथील महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज यांचे स्वामी आश्रम येथे राज्यभरातून मोठ्या संख्येने हजारो भाविकांची उपस्थितीत शांतिगिरी महाराजांनी आलेल्या भाविकांनी गुरुपूजन करून आशीर्वाद दिला. यावेळी सकाळी 10च्या सुमारास संपूर्ण वेरूळ गाव मधून पारंपरिक वाद्यांमध्ये वाजत गाजत पालखी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी महिला भाविकांनी पारंपरिक वस्त्र परिधान करून तसेच पुरुष भाविकांनी लुंगी व बनियन तसेच डोक्यावरती कळस घेऊन संपूर्ण वेरूळ गावातून मिरवणुकीत सहभाग घेतला. यावेळी ओम जनार्दनाय नमः या मंत्रघोषाने संपूर्ण वेरूळ परिसर दुमदुमून गेला होता व तसेच टाका स्वामी आश्रमामध्ये मठाधिपती श्री विद्या वामदेव तीर्थस्वामी महाराज यांच्या हस्ते दत्तगुरु यांच्या मूर्तीसमोर अभिषेक करून पूजन करण्यात आलं. यावेळी आलेल्या भाविकांनी श्री विद्या वामदेव तीर्थस्वामी महाराजांचं देखील मनोभावे गुरुपूजन करून आशीर्वाद घेतला. तसेच कैलाश आश्रम, पारेश्वर आश्रम या आश्रमामध्ये देखील भाविकांनी गुरुपूजन करून आशीर्वाद घेतला व महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. एडीएन साठी तालुका प्रतिनिधी हुसेन पटेल, खुलताबाद. देशाचा विकास व उन्नतीत सर्वात मोठा अडथळा जर कोणाचा असेल तर तो म्हणजे देशाची वाढती भरमसाठ लोकसंख्या होय, असं प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक व ज्येष्ठ साहित्यक धोंडीरामसिंह राजपूत यांनी जागतिक लोकसंख्या दिन निमित्त येथील उपजिल्हा रुग्णालयात आयोजित कार्यक्रमात वाढती लोकसंख्या एक समस्या या विषयावरती बोलताना केलाय. ते पुढे म्हणालेत की जोपर्यंत भारतीय नागरिक वाढत्या लोकसंख्येचे दुष्परिणाम समजून घेऊन कुटुंब विस्तारावरती नियंत्रण आणत नाही, तोपर्यंत देशाची सर्वच क्षेत्रात प्रगती होत नाही. शासनानेही वाढत्या लोकसंख्येला प्रतिबंध बसावा म्हणून कायदे काढून महिला पुरुष प्रबोधन करून वाढत्या लोकसंख्येला पायबंद घालावा, असंही राजपूत पुढे म्हणालेत. उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक BN मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमात वैद्यकीय अधिकारी डॉक्टर BD अहिरराव, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शीतल साळुंके, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर फरा मॅडम, डॉक्टर पालवे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमात रुग्णांनी मोठी गर्दी केली होती. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन तंत्रतज्ञ किशोर वाहुले यांनी केलं. या प्रसंगी आरोग्य कर्मचारी माया पाटील, मनीषा मुळे, विजय पाटील, शशिकांत पाटील, सर्वश्री इष्टके, बिडवे, मोरे, विनकर, लक्ष्मीकांत दुबे, चौधरी व मोठ्या संख्येने रुग्ण उपस्थित होते. एडीएन न्यूज साठी तालुका प्रतिनिधी ललित काथवटे, वैजापूर. आज दिनांक 11 जुलै 2025 उपजिल्हा रुग्णालयामध्ये जागतिक लोकसंख्या दिनाच्या निमित्ताने आपण इथं आलेलो आहोत. मातांनो, भगिनींनो, आपल्या देशाच्या विकासामध्ये, उन्नतीमध्ये, प्रगतीमध्ये जर सर्वात मोठा अडथळा कोणता असेल तर तो वाढत्या लोकसंख्येचा आहे. आज तुमचं जीवनमान चांगलं नाहीये, तुम्हाला पोटभर खायला अन्न मिळत नाही, शेती पिकत नाही, राहायला छानसं घर नाही, पियाला चांगलं पाणी नाहीये आणि म्हणून आपल्याला या लोकसंख्या वाढीवर नियंत्रण करायचं आहे. लोकसंख्या वाढीवर नियंत्रण करण्यासाठी शासनाने अनेक प्रयोग केलेले आहेत, परंतु तुमच्याकडून जो प्रतिसाद मिळाला पाहिजे तो मिळत नाही. मुलगा हवा, मुलगा हवा, मुलगा हवा म्हणून 2-4 मुली होऊन जातात आणि मग 6वा किंवा 7वा मुलगा होतो. ती जी संख्या वाढते, ही संख्या आपल्याला थांबवायची आहे. त्यासाठी आपण डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. हम दो हमारे दो, हे बघा, हम दो हमारा एकच. आता तर असा नारा निघालेला आहे, हम दो हमारे दो, म्हणजे पती पत्नी आणि त्यांना 2 मुलं. आता त्याच्याही पुढे जाऊन हम दो हमारा एक, आमचा एकच, मुलगा मुलगी समान माना. चीन मध्ये हम दोन हम दोच, म्हणजे दोघच राहतात, त्यांना तिसरं म्हणजे अपत्य होऊ देत नाही, म्हणून त्याचा विकास इतकं उंच गेलेला आहे. आपल्या देशाचा बघा हा चढता आले की इथून जर बघितलं तर हा 2025 ची स्थिती जवळपास 1 कोटी म्हणजे 145 कोटी लोक आपल्या देशात आहेत. अन्न, वस्त्र, निवारा, अंगावर धर कपडे नाहीये, खायला पोटभर अन्न नाहीये, पियाला शुद्ध पाणी नाहीये. हे जर आपल्याला टाळायचं असेल तर आपलं कुटुंब मर्यादित ठेवा. छोटं कुटुंब, लहान कुटुंब, कुटुंब लहान, सुख महान. मुलांना शिकवायचे, मुलींना शिकवता येतं, भरपूर त्यांच्या गरजा पूर्ण करता येतात. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. जालना रस्त्यावरील API कॉर्नर ते मोंढा नाका सर्व्हिस रोडवरील अतिक्रमणं काढली, मनपाची जम्बो मोहीम सुरूच. तर मध्यवर्ती बस स्थानकात चोरट्याचा धुमाकूळ, वाहकाच्या निवासस्थानात घुसून मोबाईल चोरीचा प्रयत्न, पकडल्यानंतर नशेत काचा फोडल्या, व्हिडिओ व्हायरल.
आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र एडीएन न्यूज.